काळजी घे ग पालवी. हे काय? शेवटचं पान? हे कोणी केलं असेल? नक्कीच निरंजननी केलं असेल. बाप्पा मला क्षमा कर. परमार्थात केवळ प्रक्रिया पार पाडत उपयोग नसतो. परमार्थातले काही संकेत समजून घ्यावे लागतात. गोमुखा, यात तू अजून कच्चा आहेस. स्वामी, अहो गोपाळ बुवा तर हार अर्धवट सोडून उठून गेले होते. माईंचा हात भाजला ना म्हणून. पण हार पूर्ण कसा झाला हा? कपिलताई, गयाताई, कळलं. स्वामींनी हार केला बरोबर ना? स्वामी, म्हणजे गोपाळबुवा परमार्थ करत होते, पण प्रपंचाची समस्या आली म्हणून ते गेले. ही वर्णे तुला योग्य वेळी पालवी पर्यंत पोहोचवायची आहे. पण ती योग्य वेळ कधी येईल हे आम्ही तुला सांगू. शिव शंकर शंभो. पालवी, पालवी मला माफ कर. मी तुझी कान पकडून माफी मागते ग. मी खोटं बोलले ना तुझ्याशी. हवं तर नाक घासू का तुम्ही? बाई असं नका करू. दुपारी खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ग. पण बहीण भावाच्या नात्यात ताण नको ना म्हणून मी हे सारं बोलले ग. मला माफ कर. पालवी, खरं तर ना या सगळ्यात त्या सुलभाची चुकी आहे. मी तिला आत्ता जाब विचारून आलीये. तो मला म्हणते कशी, मी खोडी काढली मजा घेण्यासाठी तुमची. पण जाऊ दे, तिच्या वतीने मी तुझी माफी मागते ग. ठीक आहे, मी केलं तुम्हाला माफ. तू खरंच मला माफ केलंस ना पालवी? बर, मी आत्ता ना गणपती मंदिरात गेले होते. तिथून आहे ना प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी. तू पण खा ना. हा लाडू जी सौभाग्यवती ग्रहण करते ना तिचा संसार अगदी सुखाचा होतो. नवऱ्याला दीर्घायुष्य मिळतं आणि आपल्या गावातील प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हा लाडू खातेच खाते बघ. पण हा तर काजू शेंगदाण्याचा लाडू आहे ना? दम्याला काजू शेंगदाणे आणि दुग्धजन्य पदार्थ चालत नाहीत. मग नको खाऊ बाई तू. उगीच तुला त्रास व्हायचा ना. कारण नवऱ्यापेक्षा आपली तब्येत महत्वाची ग आधी. नवऱ्याला दीर्घायुष्य मिळायच्या आधीच तुला काहीतरी झालं तर मग काय उपयोग ना त्याचा. नको बाई, तू अजिबात खाऊ नकोस हा लाडू. ठेवून देते मी. हो, पण हा प्रसाद ग्रहण न करणारी गावातील पहिली सौभाग्यवती स्त्री ठरशील तू. हो, पण हा प्रसाद तू नाही खाल्ला म्हणजे बाप्पाचा अपमान तर होणारच. नाही, पण हे पण खरंच आहे. हा लाडू खाल्ला तर तुलाच काहीतरी व्हायचं बाई. नको नको. नवऱ्याला दीर्घायुष्य नाही लाभलं ना तरी चालेल. तू काही हा प्रसाद खाऊ नकोस. हा, यांना जर दीर्घायुष्य मिळणार असेल आणि जर आमचा संसार सुखाचा होणार असेल तर मी हा लाडू खायला तयार आहे. आणि मला त्रास झाला तरी मी सहन करेन. पण बाप्पाच्या प्रसादाचा अपमान मी होऊ देणार नाही. मी हा प्रसाद ग्रहण करणारच.
बरं झालं पालवी, गोमुख इथे वेळेवर आला म्हणून तुझ्यावर वेळेत उपचार होऊ शकले. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. तिकडे गोमुख गणपतीच्या पूजेत मग्न आहे. आता पुन्हा पालवीमुळे व्यत्यय येणार. यावेळी गोमुख तिला कधीच माफ करणार नाही. घर सोडायची तयारी कर पालवी. आता गणपती बाप्पांसाठी छान हार बनवते. आणि इकडे ते अहो काय झालं? यापुढे तुला गणपतीचीच काय, घरातल्या कुणाचीही सेवा करण्याची गरज नाही. मी तुला या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करतोय. म्हणजे मी तुझा त्याग करतोय. अहो असं नका बोलू. हवं तर माझ्यावर राग काढा, मला मारा. अहो अशी त्यागाची भाषा नका करू. आता आपलं लग्न झालंय, मी तुमच्या वाचून नाही जगू शकतो. गोमुख, अरे काय बोलतोयस तू? हे तुला कळतंय का काही? मला प्रपंचात पडायचंच नव्हतं, पण स्वामींनी भाग पाडलं मला. आज कळतंय मला, मी खरंच चूक केली. अहो स्वामी जे करतात ते योग्यच करतात. त्यांना नका असं चुकीचं ठरू. त्यांची योजना आपल्या भल्यासाठीच असेल. हे बघ, मला ते काही कळत नाही. मला फक्त एकच कळतं, मला गणपतीची सेवा करण्यात स्वतःला वाहून घ्यायचे. मी गणपती बाप्पाचा सेवक आहे, दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. निघून जा तू माझ्या आयुष्यात. अरे काय बोलतोयस रे गोमुखा? काय बोलतोयस तू? आणि कसले हे तुझे शब्द? अरे बायको आहे आता ती तुझी बायको. अरे बाबा, गणपतीची भक्ती कर ना. आम्ही कुठे तुला अडवलंय, पण त्यासाठी संसार मोडायचा? तुम्ही काहीही बोला, पण माझ्या भक्तीत मला अडथळा अजिबात मान्य नाही. पालवीमुळे माझ्या बाप्पाच्या भक्तीत दुरावा वाढतोय आणि मला हे अजिबात मान्य नाही. पालवी, पाहतीयस ना काय होतंय हे? अगं तुझ्यामुळे गोमुखच्या भक्तीत सारखं विघ्नच येतंय. अगं हे सुलोचना, काय बोलतेस तू? गप्प बस. गोमुखा, गोमुखा हे बघ, जरा शांत हो आणि नीट लक्ष देऊन ऐक मी काय सांगतोय ते. हे बघा, तुम्ही जर माझ्यावर जबरदस्ती केलीत ना, तर मीच हे घर सोडून कायमचं निघून जाईन. अहो तुम्ही कुठेही नका जाऊ. हवं तर मीच हे घर सोडून जाईन. तुम्ही नका जाऊ. नाही पालवी बाळा, तू कुठेही जायचं नाहीयेस. तो आता रागवलाय, मी समजावेन त्याला. हो सोनबाई, तू घर सोडून कुठेही जाणार नाही. नाही, नको. यांच्या मार्गात अडथळा नाही बनायचंय मला. स्वामी सगळं बघताय. गणपती बाप्पा सगळं नीट कर. आम्ही एकत्र संसार करणार की नाही याचा निर्णय स्वामी आणि गणपती बाप्पाच घेतील.
आणि ते दोघे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. पालवी पालवी असं नको करूस. अगं हे घर सोडून नको जाऊस ग. अगं असा रागात निर्णय घेऊ नकोस. येते मी. अगं, पालवी थांब. थांब थांब. जी मुलगी तुझं आयुष्य बदलायला आली आहे, तुला तुझं ध्येय गाठून द्यायला आली आहे, तिला घराबाहेर पडायला भाग पाडलंस. प्रपंच सोडून तुला तिच्यावर अन्याय करायचा आहे. तुझी ही हिंमत तुला आता दाखवून द्यावं लागेल की परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता एक पायरी परमार्थाची आणि एक पायरी प्रपंचाची असते आणि एक एक करत दोन्ही पायऱ्या चढत वर जायचं असतं. याचा प्रत्यय तुला लवकरच येईल. शिवशंकर शंभो.